Audio Jungle. सर क्या कहेंगे आज दृष्टि के माध्यम से जो है तो 2000 लोगों को चश्मा बांटा जा रहा है। दृष्टि सेवा अभियान अंतर्गत डॉक्टर आदित्य येळीकर, डॉक्टर मिराजजी कादरी आणि त्यांच्या संपूर्ण टीमतर्फे आज हे 2000 चष्मे वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। या प्रसंगी आपण बघितलं आहे की अनेक गरजू नाते पेशंट जे या ठिकाणी आलेले आहेत, या सर्व रुग्णांची तपासणी घाटी रुग्णालयामध्ये या संपूर्ण टीमतर्फे दृष्टी सेवा अभियानांतर्गत करण्यात आली आणि ज्यांना गरज आहे, काही त्यामध्ये जवळचे चष्मे आहेत, काही दूरचे आहेत, अशा या सर्व रुग्णांची तपासणी करून आज ते चष्म्याचं वाटप राज्याचे दुग्ध विकास मंत्री व बहुजन आणि मागास मंत्री आदरणीय अतुलजी सावे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं। त्या प्रसंगी अनेक रुग्णांनी याचा फायदा घेतलेला आहे। आपण जर बघितलं तर आता मी भाषणामध्ये सांगितलं की आपल्या समाजामध्ये डायबिटीसच्या पेशंटची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे। अनकंट्रोल्ड डायबिटीस, अनियंत्रित मधुमेह ज्याला म्हणतो, तर त्यामुळं मला असं वाटतं की अनेक रुग्णांमध्ये याचं प्रमाण वाढलेलं आहे। अनेक रुग्णांना मोतीबिंदू होतो, पुढं त्यामध्ये काहींना ग्लॉकोमा होतो, काचबिंदू ज्याला म्हणतो, आणि अनेक रुग्णांची दृष्टीसुद्धा जाते। परंतु दृष्टी सेवा अभियानांच्या या दोन्ही तरुण डॉक्टरांनी याच्यामध्ये फार मोठं योगदान देऊन या मोहिमेची सुरुवात केली आहे आणि अनेक रुग्णांना त्याचा फायदा होतो। तर त्यांचं काम निश्चितच अभिनंदनीय आहे। भविष्यामध्ये सुद्धा असंच काम त्यांनी करावं, असं या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। या अभियानाबद्दल जे काही मी बोललो माझ्या भाषणात, त्याचा माझा जरा संबंध आहे मानसिक स्वास्थ्याशी, आणि दृष्टीचा संबंध मी मानसिक स्वास्थ्याशी लावतो। सर्वप्रथम मी मिराज कादरी आणि आदित्य येळीकर या दोघांचे अभिनंदन ह्याच्यासाठी करतो की त्यांनी हा फार धडाडीने हा कार्यक्रम राबवलेला आहे। त्यांनी हे आपल्या दैनंदिन जीवनातल्या ज्याला म्हणतो आपण जे कामाचा वेळ आहे त्यातनं हा वेळ काढलेला आहे, हे फार महत्त्वाचं आहे। कारण ते दोघेही तसे दिवसभर बिझी असतात। आणि मी जे शब्द वापरलेले दृष्टी ही चष्म्याने येणारी नाही, दृष्टी ही तुमच्या मनाशी जोडलेली आहे। तर चष्मे तुम्हाला मिळतील, सुखवस्तू मिळतील, साधनं मिळतील, कॉम्प्युटर मिळेल, तुम्हाला टूल्स मिळतील, परंतु दृष्टीसाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे। आणि ती दृष्टी तुम्ही तुमचं आयुष्य सुखी करण्यासाठी करा। आणि त्यातले 3 ज्या गोष्टी मी नेहमी सांगत आलो, स्वतः समाधानी राहायचं, दुसऱ्याला समाधानी ठेवायचं, आणि स्वतः इतकं करायचं की स्वतःनं दुसऱ्याला अवलंबून राहू नये। तर ह्या 3 गोष्टीच्या विचारानं दृष्टी निर्माण करणं, आणि ही तेवढंच महत्त्वाचं आहे। त्याच्याबरोबर चष्मा घेणं हे महत्त्वाचं नाही म्हणत नाही मी, तेही तेवढंच महत्त्वाचं, कारण ती चष्मा घेऊन तो बाहेरच्या सृष्टीकडे बघतो आणि त्या सृष्टीत काय चाललं हे पाहून त्याची दृष्टी निर्माण होते। त्यासाठी ह्या दोन्हीचं एक अतूट नातं आहे, एवढं मी सांगू। सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो। आलेल्या मंत्री महोदयांचं, अतुल सावेजींचं सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी वेळ काढला। डॉक्टर रामटेके सर आहेत, त्यांनी वेळ काढला, डॉक्टर सफरेंनी वेळ काढला, आणि त्यांनी त्याच्यात वेळ दिलेलाच आहे पूर्ण। एवढं बोलून मी 2 शब्द संपतो।